चांगला राईट हँड माझा बोलला तरी चालेल, चांगला कार्यकर्ता आहे. आर्यन पासून सगळ्या सोसायटींकडे त्याचा बारीक लक्ष आहे आणि उगवता तारा आहे तो. त्याला एवढ्याच शुभेच्छा देईन, येणाऱ्या दिवसांची फक्त वाट बघ. चातक पक्षी हा 8 महिने पाणी पित नाही. आकाशातून पाऊस पडतो तोच पितो, वरच्या वर पितो तो, जमिनीवरला पाणी पित नाही. तसं तो 8 महिने पाण्यासाठी थांबतो. आपण काही काळ थांबा, त्या भुवनचा आशीर्वाद आहे, पुढे घेऊन जाईल. का नाही, चांगला वाटा आहे त्याचा. आलो असतो का? चांगला वाटा आहे ना त्याचा, तर आहे ना त्याची. त्याला मार्गदर्शन माझं आहे. ज्या ज्या वेळेला वेळ येईल त्या त्या वेळेला मी मार्गदर्शन करीत राहील त्याला. आणि या एरियामध्ये जे जे विकासाची कामं असतील त्याला घेऊनच करीन मी. कारण त्यांनी फक्त तोंडातून शब्द काढावा आणि मी पुरा करावा, या पद्धतीने त्याचा माझा नाता चाललेला आहे. कुठलाही काम सांगितलं 1 मिनिट पण लावत नाही, मी ताबडतोब करतो. आणि आजही कालही केले, आजही करीन, पुढे करीन. माझे जुलग मित्र प्रदीप पाटील यांना आज मी आई वज्रेश्वरी मातेच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो. आणि नक्कीच ह्या नगरसेवक इलेक्शनला जरी ते त्यांना लढता आलं नाही किंवा लढले नाही तरी नक्कीच पुढच्या 5 वर्षात नक्कीच माझ्या सोबतीने त्यांना नगरसेवक म्हणून मी बघेन. आणि नक्कीच या आर्यन सिटी असो किंवा टेमगरपाडा, भादवड, टेमगर या सर्व तिन्ही गावातील लोकांचा त्यांच्यावर खूप प्रेम आहे. आणि या प्रेमाखातीर नक्कीच त्यांचा हा पुढच्या टर्मचा जो नगरसेवकाचा स्वप्न आहे तो आई वज्रेश्वरी नक्कीच पूर्ण करेल असं आई वज्रेश्वरीची प्रार्थना करतो. आणि सर्व वार्ड क्रमांक 13 मधील भिवंडी शहराच्या वतीने प्रदीप पाटील यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मंडळ अध्यक्ष प्रदीप भाऊ पाटील आपल्या आर्यन सिटीचे एक शान आहेत. यांच्या आज वाढदिवसानिमित्त आम्ही मित्रपरिवार आणि आमचे सहकारी सर्व जमून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केक वगैरे पुष्पगुच्छ घेऊन आम्ही त्यांच्या भेटीसाठी आलो. त्यांचे आजपर्यंतचे कार्य या त्यांच्या वार्डामध्ये एखाद्या नगरसेवकापेक्षा कमी नाही आहे. तरी पण त्यांना भविष्यामध्ये राजनीतीमध्ये यश लाभो आणि त्यांची वाटचाल अशीच पुढे चालत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त.